नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज रंका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विरोधकांचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलेलं आहे. अमित शहा गुमशुदा आहेत, अमित शहा लापता आहेत, असा दावा विरोधक करतायत. 20 जुलै रोजी जंतर मंतर येथून संसदेवर जो मोर्चा निघाला होता, त्या मोर्चावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी संसदेत निवेदन करावं, ही विरोधकांची मागणी आहे. आणि जोपर्यंत हे निवेदन होत नाही तोपर्यंत संसदेचं काम आम्ही चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे. आज हाती प्लाकार्ड घेऊन विरोधकांनी संसदेवर मोर्चा काढला. मागणी केली, अमित शहा जवाब दो. कॉक्रोच जनता पार्टीचे चेहरे असलेले अभिजित दिपके आणि सौरव दास यांनी सुद्धा विरोधकांच्या सुरामध्ये सूर मिसळलेला आहे. आता अमित शहा शांत आहेत, अमित शहा काही बोलत नाहीयेत, याचा अर्थ ते शांत बसलेले आहेत, असा गैरसमज विरोधकांनी केलेला आहे. झोपलेल्या सिंहाच्या नाकामध्ये काड्या करण्याचा प्रकार विरोधकांकडून होतोय. कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चावर पोलिसांनी पॅलेट गनचा मारा केला, अशा प्रकारचा विरोधकांचा दावा आहे. पॅलेट गनचं भांडवल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय. पॅलेट गनच्या माध्यमातून अमित शहा यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न होतोय. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा विरोधकांनी उपस्थित केला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने पॅलेट गन वापरू नका असं काही पोलिसांना सांगितलेलं नाहीये. सरकारला सुद्धा तसं सांगितलेलं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने केवळ एवढंच सांगितलेलं आहे की पॅलेट गन कधी वापरावी याच्याबद्दल मार्गदर्शक तत्व तयार करणं गरजेचं आहे, आणि ते काम आता सुरू झालेलं आहे. अमित शहा यांनी याच्या संदर्भात संसदेमध्ये खुलासा करावा, याच्याआधी विरोधकांचा सगळा आटापिटा सुरू आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, आता अमित शहा यांनी सुद्धा राजीनामा द्यावा असा विरोधकांचा प्रयत्न आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आधी शिक्षण मंत्र्यांच्या अकाउंटेबिलिटी बद्दल बोलत होते, आता ते गृहमंत्र्यांच्या अकाउंटेबिलिटी बद्दल बोलतायत. गृहमंत्र्यांनी उत्तरं दिली पाहिजेत अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास यांनी केलेला आहे. अभिजित दिपकेने तर त्याच्या कर्माचं खापर सुद्धा अमित शहा यांच्या डोक्यावर फोडायला सुरुवात केलेली आहे. तो असं म्हणतो की माझ्या मोर्चामध्ये जर दाखलेबाज गुंड शिरले असतील तर हे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचं अपयश आहे. याच्यापूर्वी तो असंही म्हणालाय की माझ्या आंदोलनाला जर विदेशी फंडिंग असेल तर हे सुद्धा केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचंच अपयश आहे. चालू पावसाळी अधिवेशन हे ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरावं या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू होते. 3 अत्यंत महत्वाची विधेयकं या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याची सरकारची इच्छा होती, तयारी होती. म्हणजे अजूनही सरकारने ती तयारी सोडलेली नाहीये. ही 3 विधेयकं कोणती? एकतर नारी शक्ती वंदन विधेयक, ज्या विधेयकाच्या अंतर्गत महिलांना लोकसभेच्या जागांमध्ये 33% आरक्षण मिळणार होतं. दुसरं महत्वाचं विधेयक म्हणजे डिलिमिटेशन विधेयक, ज्याच्या अंतर्गत लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार होती आणि देशामध्ये लोकसभेच्या जागा वाढणार होत्या. या दोन्ही विधेयकांसाठी सरकारला 2/3 बहुमताची गरज होती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. तिसरं विधेयक होतं सुधारित FCRA विधेयक. या विधेयकासाठी साध्या बहुमताची गरज होती, परंतु तरी सुद्धा सगळ्या देशाचं या विधेयकाकडे लक्ष होतं. संसदेचं अधिवेशन अजूनपर्यंत संपलेलं नाहीये, त्यामुळे सरकारने अजून अपेक्षा सुद्धा सोडलेली नाहीये. परंतु जे काही घडतंय ते पाहता ही विधेयकं मंजूर होतील की नाही याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह मात्र निश्चितपणे निर्माण झालेलं आहे. सरकारकडे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये 2/3 बहुमत नाहीये, परंतु त्याची जुळवाजुळव सरकारने केली होती. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा स्वतः याच्यासाठी फिल्डिंग लावत होते, पूर्ण त्यांनी ताकद लावली होती. आणि असं चित्र निर्माण झालं होतं की कदाचित सरकार ही 3 विधेयकं या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करून घेईल. परंतु त्याच वेळी सुरू झालं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. टायमिंग बघा किती महत्वाचं आहे. विरोधकांचा आग्रह असा आहे की सरकारने आधी राम मंदिर दानामध्ये जो अपहार झालाय त्याच्याबद्दल चर्चा करावी, आणि संसदेच्या मोर्चावर पोलिसांनी जी कारवाई केली विद्यार्थ्यांच्या मोर्चावर, त्याच्यावर सरकारने आधी निवेदन करावं आणि त्याच्यानंतर आम्ही कामकाज चालू देऊ. म्हणजे विरोधकांचं असं म्हणणं आहे की लोकांचा मॅन्डेट जरी सरकारला मिळाला असला तरी म्हणणं मात्र आमचंच ऐकायचं, आणि जोपर्यंत आमचं म्हणणं ऐकलं जात नाही तोपर्यंत आम्ही संसदेचं अधिवेशन चालू देणार नाहीये. आज संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गाठभेट घेतली, आणि त्याच्यानंतर चर्चा अशी सुरू झालेली आहे की विशेष अधिवेशनातच नारी शक्ती वंदन आणि डिलिमिटेशन हे 2 विषय मार्गी लागतील, आणि ते विशेष अधिवेशनमध्ये फार दूर नाहीये. हे अधिवेशन संपल्या विशेष अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांची गाठभेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली, आणि त्या चर्चेनंतर ते थेट गेले अमित शहा यांच्या दालनामध्ये. अमित शहा यांच्याबरोबर त्यांनी बोलणी केली. मोदी सरकार गेली 12 वर्षे या देशाच्या सत्तेवर आहे, परंतु गेल्या 12 वर्षामध्ये आपण जे चित्र पाहतोय, संसदेचं अधिवेशन म्हणजे विरोधकांचा गोंधळ. विरोधकांचा असा प्रयत्न असतो की संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज चालूच नाही, त्यामुळे अनेक अधिवेशनं अक्षरशः पाण्यामध्ये गेलेली आहे. अनेकदा सरकार काय करतं, या गोंधळाच्या दरम्यान त्यांना जी विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत ती मंजूर करून घेतं, परंतु ही 3 विधेयकं अशा प्रकारची आहेत की ज्याच्यावर
चर्चा होण्याची गरज आहे. विरोधकांच्या या गोंधळातच सरकारने आजवर सरकारचं काम रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. संसदेमध्ये विरोधकांचा गोंधळ सुरू असतो, परंतु गेल्या 12 वर्षात चित्र असं दिसलेलं आहे आणि वारंवार दिसलेलं आहे की गोंधळ जरी विरोधकांचा असला तरी सरकार वरचढ आहे, अशा प्रकारचं चित्र जनतेने वारंवार पाहिलेलं आहे. यंदा थोडी परिस्थिती वेगळी आहे. सरकार थोडंसं बॅकफुटला आहे, सरकार थोडंसं अडचणीत आहे, अशा प्रकारचं चित्र जनतेला तरी जाणवत आहे. आता 3 शक्यता या अधिवेशनाच्या दरम्यान आपल्याला दिसू शकतील. एकतर अमित शहा विरोधकांच्या मागणीप्रमाणे निवेदन करतील आणि कामकाज सुरळीतपणे सुरू होईल. दुसरी शक्यता, अमित शहा निवेदन करणार नाहीत आणि विरोधक सुद्धा कामकाज चालू देणार नाहीत. आणि तिसरी शक्यता अशी आहे की अमित शहा निवेदन करणार नाहीत तरी सुद्धा सरकार आपल्या पद्धतीने या अधिवेशनामध्ये काम रेटण्याचा प्रयत्न करेल आणि जमेल तेवढी विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल. 20 जुलैच्या मोर्चाच्या संदर्भात बरीच माहिती आता हळूहळू बाहेर येऊ लागलेली आहे. सुरुवातीच्या काळातच दिल्ली पोलिसांनी एक महत्वाची माहिती उघड केली की या आंदोलनामध्ये 2873 दाखलेबाज गुंड सहभागी झाले होते आणि त्याचे पुरावे सुद्धा अर्थातच दिल्ली पोलिसांकडे आहेत. दुसरी महत्वाची माहिती दिल्ली पोलिसांनी जाहीर केली ती म्हणजे सोशल मीडियावर पाकिस्तानातून 480 अकाउंट्स ऑपरेट करण्यात येत होती. आता एका वृत्तवाहिनीने आणखी एक महत्वाची माहिती उघड केलेली आहे आणि ती माहिती अशा प्रकारे आहे, अनेक फेक अकाउंट देशात विदेशामध्ये सुरू होती आणि बॉटच्या माध्यमातून हा जो संपूर्ण कंटेंट आहे तो व्हायरल करण्यात आला. ही बोगस खाती कोणाची होती, ती कुठून ऑपरेट करण्यात येत होती, भारतातून की भारताच्या बाहेरून, असा बराच तपशील आता येत्या काळामध्ये आपल्या समोर येणार आहे. गुगल, मेटा आणि एक्स या सोशल मीडियाच्या कंपन्यांकडून दिल्ली पोलिसांनी काही तपशील मागवलेला आहे. हा तपशील आहे या फेक अकाउंटच्या IP ॲड्रेस बद्दल, सर्व्हर बद्दल आणि लॉग इन हिस्ट्री बद्दल. जेव्हा हा तपशील हाती येईल तेव्हा बरेच माहिती पोलिसांच्या समोर येणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचे रिंग मास्टर कोण आहेत, करते करविते कोण आहेत, त्यांचा एक पुसटसा चेहरा पोलिसांच्या समोर स्पष्ट होणार आहे. अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये जनतेच्या समोर जी माहिती येते ती अनेकदा तुटक असते, तुटपुंजी असते आणि तुकड्यामध्ये असते. परंतु गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांपर्यंत जी माहिती पोहोचते ती परिपूर्ण माहिती असते. आपल्याला हे माहिती आहे की जंतर मंतरवर जे आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये 2873 दाखलेबाज गुंड उतरले होते, परंतु त्यांना उतरवलं होतं कोणी हे तिथे व्यवस्थित कळलं असणार. आपल्याला ही माहिती आहे की या आंदोलनासाठी विदेशी फंडिंग आलंय, परंतु ते कोणी पाठवलं, कोणाच्या खात्यात आलं, ही माहिती तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचलेली आहे. अमित शहा जेव्हा केव्हा बोलतील तेव्हा ते पुराव्यासह बोलतील, आकडेवारीसह बोलतील आणि आरोप करणाऱ्यांच्या तगड्या व्यवस्थित त्यांच्या गळ्यामध्ये घालतील. अगदी जुनेदच्या बिर्याणीपासून अभिजित दिपकेच्या अमेरिकी मुक्कामापर्यंत. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 2 वेळा संसदेच्या इमारतीमध्ये आले होते आणि दोन्ही वेळा त्यांनी गाठभेट घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची. अर्थातच त्यांची जी चर्चा आहे ती हवा पाण्याबद्दल झाली नसणार. अत्यंत महत्वाचा तपशील त्यांनी एकमेकांबरोबर शेअर केला असेल. भारतामध्ये हा जो खेळ खेळला जातोय तो खेळ खेळणारे जे सूत्रधार आहेत ते ऐरेगेरे नाहीयेत, हे वरच्या दोघांना व्यवस्थित माहिती आहे आणि ते सुद्धा कंबर कसून बसलेले आहेत, शांतपणे एक एक चाल खेळताना दिसत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास असं म्हणाला की आम्ही निवडणूक लढवणार नाही आहोत, आम्ही दबाव गट म्हणून काम करणार आहोत. कारण सौरव दासला माहिती आहे ते निवडणूक लढले तरी ते निवडणूक जिंकू शकणार नाहीयेत. त्याच्यामुळे सरकारला हळूहळू धक्के द्यायचे, सरकार कमजोर होईल असे प्रयत्न करायचे आणि एक दिवस हे सरकार कोसळेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची. परंतु त्यांना हे माहित नाही की केंद्रीय गृहमंत्री पदाची सूत्र त्या माणसाच्या हाती आहे जो अनेक सौरव दास आतापर्यंत कोळून पाहिलेला आहे. हे सगळे कॉक्रोच आजारी आहेत असं अभिजित दिपकेने जाहीर केलं होतं, परंतु सगळे व्यवस्थित ठणठणीत आहेत. अभिजित दिपकेने या सगळ्या कॉक्रोचना आजारी अशा अडी पाडलं कारण त्याला सुद्धा झारखंडमध्ये जायचं नव्हतं आणि अन्य कॉक्रोच सुद्धा तिथे जावीत ही त्याची इच्छा नव्हती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सगळी मंडळी एकत्र जमलेली आहेत. 2 दिवस ते चर्चा करणार आहेत आगामी आंदोलनाबाबत आणि त्यांनी सुतोवाच केलंय की आगामी आंदोलनं त्यांची अर्थकारण आणि रोजगार या विषयाला धरून होतील. आपल्या देशामध्ये विषयांची काही कमी नाहीये, त्याच्यामुळे आंदोलनं सुद्धा अव्याहत चालू राहतील याचा प्रयत्न ही मंडळी करणार आहेत. यांची रणनीती लक्षात घ्या. यांना निवडणुका लढवायच्या नाहीयेत, कारण तुम्ही निवडणुका लढलात, तुम्ही जिंकलात तर तुमच्यावर जबाबदारी येते आणि तुम्ही जर हरलात तर तुमची लायकी सिद्ध होते. जर जबाबदारी आली तर तुम्हाला उत्तर द्यावी लागतील आणि यांना कोणत्याही प्रकारे उत्तरं द्यायची नाहीयेत. त्यांना लोकनियुक्त सरकारच्या छाताडावर बसायचं आहे आणि त्यांना भाग पाडायचं आहे की आम्ही म्हणू ते करा म्हणून. भारतात या सगळ्या घडामोडी सुरू असताना अमेरिकेतून एक अत्यंत गंभीर विधान आलेलं आहे. हे विधान अर्थात FCRA विधेयकाबद्दल आहे. आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे की पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर होईल की नाही, परंतु
ट्रम्प सरकारमध्ये जे लोक सामील आहेत किंवा अमेरिकेमध्ये जे काँग्रेसमॅन आहेत त्यांना आपल्यापेक्षा मोदी सरकारवर जास्त भरोसा आहे. अमेरिकेचे ज्येष्ठ काँग्रेसमॅन रिले मूर यांचं हे विधान आहे. ते असं म्हणाले की FCRA विधेयक म्हणजे भारतातील ख्रिश्चन समुदायावर उघड हल्ला आहे. ते पुढे जाऊन असं म्हणतात की हे विधेयक जर मंजूर झालं तर भारतामध्ये जे चर्च आणि धार्मिक संस्था आहेत त्याच्यावर केंद्र सरकारला पूर्ण नियंत्रण मिळवता येईल. आणि त्याच्यापुढे त्यांनी जे विधान केलंय ते खऱ्या अर्थाने गंभीर आहे. ते असं म्हणाले की FCRA विधेयक हा जो मुद्दा आहे तो दोन्ही देशांमध्ये एक महत्वाचा मुद्दा बनू शकतो, कंसात तणावाचा. हे रिले मूर रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ काँग्रेसमॅन आहेत, ट्रम्प यांचे समर्थक आहेत, ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू आहेत. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला समजू शकेल की अमेरिकेतून जे बोललं जाते त्याचा बोलवता त्यांनी नेमका कोणता आहे. भारतामध्ये FCRA विधेयक मांडलं जाणार हे उघड झाल्यानंतर देशामध्ये एक अराजकाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना असा संशय येतो की देशामध्ये जे काही घडतंय त्याच्या मुळाशी कुठेतरी हे सुधारित FCRA विधेयकच आहे. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जी जोडगुळी आहे ती ही कोंडी फोडणार कशी आणि विदेशातून हा जो गेम तयार झालेला आहे तो त्यांच्यावर उलटवणार कसा, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि गृहमंत्री म्हणून अमित शहा आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना या प्रश्नाची जटिलता, क्लिष्टता, गुंतागुंत व्यवस्थित माहीत असणार. त्यामुळे अमित शहा शांत आहेत, शांत बसून काम करतायत आणि माझा विश्वास आहे की अमित शहा या क्षणी माहितीच्या ढिगाऱ्यावर बसले असणार. ती माहिती जी IBने त्यांना दिली, ती माहिती जी रिसर्च अँड अनालिसिस विंगने त्यांना दिली, या माहितीचं विश्लेषण करण्याचं काम अमित शहा करत असणार, कड्या जुळवण्याचं काम करत असणार आणि त्यांच्याकडे आतापर्यंत ही माहिती निश्चितपणे आली असणार की या संपूर्ण खेळाचा रिंगमास्टर कोण आहे, या खेळाचा सूत्रधार कोण आहे, याच्यात मुख्य भूमिका कोणाची, स्क्रिप्ट कोणाची, सगळा बारीक सारीक तपशील अमित शहा यांच्याकडे निश्चितपणे पोहोचला असणार. बारीक सारीक तपशील म्हणजे सर्व प्रकारचा तपशील. अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच्या घरी गेला आणि तो घरी गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षातला एक आमदार अभिजित दिपकेच्या घरी गेला. त्याने अभिजित दिपकेचा सत्कार केला. तो अभिजित दिपके जो उठसूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत असतो. प्रश्न विचारेपर्यंत ठीक आहे, अनेकदा त्यांच्याबद्दल अत्यंत विखारी आणि जळजळीत बोलत असतो. त्या दिपकेचा सत्कार करण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या एका आमदाराला होते, सत्ताधारी पक्षातल्या आमदाराला. अमित शहा यांच्यापर्यंत ही सगळी माहिती निश्चितपणे पोचली असणार आणि त्या दिशेने अमित शहा यांची रणनीती सुद्धा तयार असणार. सगळे दिवस सारखे नसतात हे जेवढं मोदी आणि शहा यांच्यासाठी सत्य आहे तेवढंच ते अभिजित दिपके आणि सौरव दास आणि राहुल गांधी यांच्यासाठी सुद्धा सत्य आहे. झारखंडमध्ये विद्यार्थी उपोषण करतायत, अगदी अन्न पाणी सोडून उपोषण करतायत, पाणी सुद्धा प्राशन करत नाहीयेत. जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर हे उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाच्या दिशेने ना अभिजित दिपके नजर टाकत आहे ना राहुल गांधी नजर टाकत आहे. उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची या संवाद साधला सोनम वांगचुक यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलं की अन्न सोडलंय ठीक आहे परंतु पाणी सोडू नका, पाणी पीत राहा. देवेंद्र महतो हा तो विद्यार्थी आहे ज्याच्याशी सोनम वांगचुक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोललेले आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन अत्यंत उग्र आहे, परीक्षार्थी अत्यंत संतापाने पेटलेले आहेत. आता अन्न पाण्याचा त्याग केला याच्यावरून तुम्ही समजू शकता. तरी सुद्धा दिपके तिथे बघायला तयार नाही, तिथे जायला तयार नाहीये. राहुल गांधी त्याची चर्चा सुद्धा करत नाहीयेत आणि जंतर मंतरवर यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलन केलंय असा ज्यांचा गैरसमज आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी डोळे उघडणारी घटना आहे. सर्व दिवस सारखे नसतात हे जळजळीत वास्तव आहे. आज अभिजित दिपके जे काही करतोय ते काही काळापूर्वी राकेश टिकेत करत होता आणि राकेश टिकेतच्या आधी हे कन्हैया कुमार करत होता. महाराष्ट्रामध्ये हेच काम मनोज जरांगे करत होता. सगळा मीडिया त्यांच्याकडे बघतोय, सगळा मीडिया त्यांचं ऐकतोय आणि प्रत्येक टीव्ही चॅनलवर तेच दिसत आहेत, त्यांच्याशिवाय दुसरी बातमी नाहीये. आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये इतक्या लोकांनी मेडल मिळवली, मेडल मिळवणारे सगळे बहुतेक जेनजी होते. मीडियाचं तिथे लक्ष नाहीये. मीडियावर हेच सगळे अभद्र चेहरे दिसत आहेत. अभिजित दिपके, सौरव दास यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये फार मोठी उंची गाठलेली नाही, ज्यांची क्षमता सुद्धा अत्यंत सुमार आहे. शिव्या देण्याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही येत नाही, परंतु आज मीडिया त्यांच्याकडे बघतोय. तुम्हाला जी 3 नावं मी सांगितली, राकेश टिकेत, कन्हैया कुमार आणि मनोज जरांगे, यांची परिस्थिती सुद्धा काही काळापूर्वी अशीच होती. त्यांच्याशिवाय मीडियाचं पान हलत नव्हतं. आज तिघही भंगारात पडलेले आहेत. अमित शहा ज्या ठिकाणी बसले होते त्याच ठिकाणी ते आजही बसलेले आहेत आणि पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली झालेले आहेत. जी मंडळी प्लाकार्ड घेऊन अमित शहा यांना गुमशुदा आणि लापता म्हणून हिणवतायत, अमित शहा जबाब दो अशी मागणी करतायत, त्यांनी किमान हे तरी विसरलं नाही पाहिजे होतं की आज 5 ऑगस्टचा दिवस आहे. तो 5 ऑगस्टचा दिवस जो अमित शहा यांनी भारताच्या इतिहासामध्ये अजरामर करून ठेवलेला आहे. आणि जी मंडळी प्लाकार्ड घेऊन अमित शहा यांच्या विरोधात आज जबाब दो म्हणून मागणी करतायत, अशा अनेक लोकांना संसदेमध्ये गप्पा बसवण्याचं काम अमित शहा यांनी केलेलं आहे.
विरोधकांनी खरं तर प्रयत्न असे केले पाहिजे, प्रार्थना अशी केली पाहिजे की अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलू नये. कारण ज्या दिवशी अमित शहा विद्यार्थी आंदोलन या विषयावर संसदेमध्ये बोलतील तो दिवस कदाचित विरोधकांसाठी कयामत का दिन असेल. तुर्तास इथेच थांबतोय. आज माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.